नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आजचा व्लॉग हा खूप स्पेशल आहे कारण की मी अँड माय फ्रेंड्स निघालेलो आहोत फिरायला. इथून आम्ही बस पकडून जाणार आहोत सज्जनगडला. तर सज्जनगडावरती आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि तर या ट्रिपमध्ये माझ्यासोबत आहेत भक्ती, रिद्धी, सिद्धी अँड श्रेया. तर काही चांगल्या आठवणी बनवण्यासाठी आम्ही या ट्रिपवरती जाण्याचं ठरवलं. सो या मैत्रिणी ज्या आहेत त्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत, माय स्कूल फ्रेंड्स. आणि शाळेतल्या मैत्रिणी यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही आपल्या आयुष्यामध्ये. ह्या माझ्यासोबत 10वीपर्यंत होत्या. सो आम्ही सज्जनगडावरती पोहोचलेलोच आहोत आणि हे तिथं तलाव होता सज्जनगडावरती चढताना. आणि हे आहे कमान. आतमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत सज्जनगडच्या. तर इथे छोटी दुकाने होती बरीच. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि इथे कुंड होतं. तर त्या कुंडामध्ये बरेच मासे होते. सो फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत सज्जनगडच्या मंदिराच्या इथे. आणि बाहेर आम्ही चप्पल बूट वगैरे काढून आतमध्ये गेलो. तर थोडंसं आम्हाला लेट झाला आणि इथे प्रसादाची लाईन सुरू होती आणि दर्शन बंद केलं होतं त्यांनी. त्यामुळे आम्ही लाईनमध्ये आता उभं राहून प्रसादासाठी गेलो. आणि हे आत छान फोटोज होते. आणि जे मेन मंदिर होतं तिथे फोटो व्हिडिओज काढण्यास मनाई होती. त्यामुळे तिथे आम्हाला काढता आले नाहीत फोटोज आणि व्हिडिओज. त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत दर्शन घेऊन धाब्याच्या मारुतीकडे. तर आता आम्ही तिकडे निघालेलो आहोत. आणि इथे खाली धरण होतं. तर इथे आम्ही बरेच फोटोज काढले. मंदिरामधून आता आम्ही दर्शन घेऊन परत निघालेलो आहोत कारण आमची बस पण येणार होती. मारुतीच्या मंदिरातील व्हिडिओ काढायचा विसरून गेला, त्यामुळे तिथील व्हिडिओ टाकला नाही आहे मी. आणि आता आम्ही गड उतरून खाली निघालेलो आहोत. तुम्हाला वाटत असेल आम्ही पुन्हा का गड चढतोय, तर गोळा आमचा खायचा राहिला होता. त्यामुळं गोळा खाण्यासाठी आम्ही पुन्हा वर गड चढून निघाले. तर गोळ्यासाठी काही पण. त्यामुळे गोळा खाऊन झाल्यानंतर आम्ही आता खाली निघालोय. तर आम्हाला तिथं समजलं तिथल्या दुकानदारांकडून की तिथे बस थांबत नाही. खाली थोडंसं चालत जावं लागतं. बस येण्याची वेळ पण झाली होती, त्यामुळे आम्हाला खाली जावं लागलं. आणि मग आम्ही 15 मिनिटांनी खाली पोहोचलो. ती जर आम्हाला बस भेटली नसती तर आम्हाला अजून थोडा वेळ वाट बघावी लागली असती. नंतर पुन्हा बस कधी येईल नाही, त्यामुळे आम्ही पटकन गेलो. इथे बस येणार होती, इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. थोडाच वेळ आम्हाला वाट पाहायला लागली. नंतर बस आली. त्यानंतर आम्ही बस पकडून गेलो. आणि भूक लागलेली त्यामुळं आम्ही एका कॅफेमध्ये गेलो. आणि ऑर्डर दिल्यानंतर आम्ही इथे वाट बघतोय आता ऑर्डर आमची कधी येते. आणि आम्ही ऑर्डरमध्ये केलं होतं पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड कॉफी. सो इथं आमची ऑर्डर आलेली आहे. हा आहे आमचा पिझ्झा. तर सर्व खाऊन झाल्यानंतर आम्ही बस पकडली आणि घरी गेलो. आणि हा व्लॉग इथेच संपला. बाय बाय.